जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकास योजना आणि विविध प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 947,21 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा राज्य शासनात सादर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। या प्रारूप आराखड्याच्या मंजुरीसाठी राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली। बैठकीत विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर महानगरपालिकेची शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे आवश्यक ठरणाऱ्या नागरी सोयी सुविधांसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली। यास राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, राहुल आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। सन 2026-27 साठी राज्य शासनानं कोल्हापूर जिल्ह्यास 537,20 कोटी रुपयांचं नियोजन दिलं होतं। त्यामध्ये जिल्हा प्रशासनानं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त 410 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून एकूण 947 कोटी रुपयांचा वाढीव आराखडा सादर केला। या आराखड्याचं सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं असून लोकप्रतिनिधींनीही वाढीव निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला।